नाशिकच्या काठेगल्ली दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि दगडफेक प्रकरणी 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे। आतापर्यंत 57 संशयित आरोपी निष्पन्न तर 25 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि या संशयितांमध्ये ठाकरेंची सेना, काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुद्धा आहेत। कट रचणे, अफवा पसरवणे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंसाचार घडवण्यामध्ये सहभाग असल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। तर दर्गा अतिक्रमण कारवाई दरम्यान नाशिक पोलिसांवर जमावाने हल्ला केलेला होता आणि या हल्ल्यामध्ये 21 अधिकारी, कर्मचारी, पोलीस तसंच 25 ते 30 वाहनांची तोडफोड सुद्धा झाली आहे। हिंसाचार प्रकरणी नाशिक पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, दगडफेकीचं प्रकरण गुन्हा दाखल झालेला आहे, किती जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे का? श्रद्धा, नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये असलेला जो दर्गा आहे त्या दर्ग्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये नाशिक महानगरपालिकेकडनं कारवाई केली जात होते। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर मध्यरात्रीच्या वेळेला मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये होता आणि महत्त्वाची बाब म्हणजे या वेळेला वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर या वेळेला पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। मोठ्या प्रमाणात जमाव या ठिकाणी जमलेला होता आणि त्या जमावावरच नाशिकच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। 1400 ते 1500 या सगळ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि प्रामुख्याने यामध्ये जर बघितलं तर 57 जण आतापर्यंत निष्पन्न झालेले आहेत। यामध्ये 25 जणांना अटक करण्यात आलेली आहे। एक विधी संघर्षित बालकाचा देखील या जमावामध्ये समावेश होता, दगडफेकीमध्ये समावेश होता। आणखी दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये काही राजकीय व्यक्तींचा देखील सहभाग असल्याचं सांगत या ठिकाणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख असतील, काँग्रेसचे हनीफ बशीर असतील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आरिफ पटेल शेख असतील, यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इतरांचा शोध जो आहे तो व्हायरल व्हिडिओ आणि CCTVच्या आधारे घेतला जातोय। मात्र एकूणच जर बघितलं तर नाशिकच्या या हिंसाचार प्रकरणी आता पोलिसांनी कठोर कारवाईला सुरुवात केलेली आहे। 1400 ते 1500 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एकूणच या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर हिंसाचारामध्ये जवळपास 21 पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झालेले होते। यामध्ये अनेक वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे। 25 ते 30 वाहनं यामध्ये त्यांच्यावर दगड पडल्यामुळे त्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, मोठं नुकसान झालेले आहे आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आता नाशिक पोलिसांनी कठोर कारवाईला सुरुवात केलेली आहे। येत्या काळामध्ये या 1400 ते 1500 जणांमध्ये नेमका कुणाकुणाचा समावेश होतो, आणखी काही राजकीय तपास पोलिसांकडून होईल आणि काय कारवाई होते याकडे सुद्धा लक्ष असेल। किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातमी पाहत होतो नाशिकमधून।